हॅलो नमस्कार, मी आहे काजल आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ यासाठी स्पेशल असणार आहे की आता सर्व ठिकाणी आपल्या हेल्थ कर्मचाऱ्यांना लोकेशन आणि दुसरी गोष्ट बायोमेट्रिक स्टार्ट झालं आहे। तर ज्यांचं पण फिंगर बायोमेट्रिक होत नाहीये त्यांच्यासाठी फेस बायोमेट्रिक स्टार्ट झालं आहे आणि ते आधार बेस असणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे सर्वात पहिले तर आपण रजिस्ट्रेशन करायचे आहे। तर स्टेप बाय स्टेप या सर्व गोष्टी आपण आज बघणार आहोत। तर सर्वात पहिले जी लिंक दिलेली आहे 1 नंबरला त्या लिंकवर क्लिक करायचे आहे आणि अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल। लेफ्ट साइडला आपल्याकडे 3 डॉट दिसतात रेड कलरमध्ये, त्यावर क्लिक केल्यानंतर एम्प्लॉई रजिस्ट्रेशनवर आपण क्लिक करायचे आहे आणि त्यामध्ये मग आपले सर्व डिटेल्स आपण फिल करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे पूर्ण नाव मी माझं टाकून घेतलं आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकून घेतली आहे, मोबाईल नंबर आपला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग तो जो कॅप्चा दिलेला आहे तो देखील ॲज इट इज टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जनरेट OTPवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन तुमच्यासमोर ओपन होईल आणि त्यामध्ये पर्सनल डिटेल आपले टाकून घ्यायचे आहे। त्यामध्ये नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, आधार नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट पेजवर बघायचं आहे। तर नेक्स्ट पेज ओपन केल्यानंतर या प्रकारची स्क्रीन ओपन होईल। तर यामध्ये ऑर्गनायझेशन नेम टाकून घ्यायचा आहे, एम्प्लॉई टाईप टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर डिव्हिजन, डेझिग्नेशन अँड ऑफिस लोकेशन, तर या सर्व गोष्टी टाकून घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारे नेक्स्ट करून घेतल्यानंतर तर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला प्ले स्टोअरला जायचं आहे आणि प्ले स्टोअरला जाऊन आपल्याला 2 ॲप जे आहेत ते डाउनलोड करायचे आहेत। तर सगळ्यात पहिले आहे आधार बेस, तो ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये ओपन केलेला आहे आणि नंतर आधार फेस RD। तर अशा प्रकारे हे दोन्ही ॲप डाउनलोड करणं गरजेचं आहे। त्यानंतर मग ओपन केल्यानंतर आधार बेस ॲप जे ओपन केलं त्यानंतर तिथे सिलेक्टचा ऑप्शन आला, स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे स्क्रीन ओपन होईल आणि तुम्ही आपला स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर एंटर अटेंडन्स ID, तर आपण जे रजिस्ट्रेशन केलं त्यानंतर आपल्याला जो अटेंडन्स ID आलेला असतो तो आपण इथे टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी माझा टाकून घेतलेला आहे आणि नंतर सबमिट करायचं आहे। तर अशा प्रकारे स्क्रीन ओपन होईल। तर अशी स्क्रीन ओपन झाल्यानंतर सिलेक्ट एंट्री पॉईंट, तर सिलेक्ट एंट्री पॉईंट म्हणजे आपण जिथे जॉब करतो आहे, आता फॉर एक्झाम्पल मी चई सब सेंटरला करते तर माझा एंट्री पॉईंट असणार आहे चई सब सेंटर आणि त्याच्या 100 मीटरच्या एरियामध्ये मी माझं फेस बायोमेट्रिक अटेंडन्स मी मार्क करू शकते। त्यानंतर अशी स्क्रीन ओपन होईल। यामध्ये दिला आहे एन्श्योर युअर फेस रिमेन द विदिन द बाउंड्रीज ऑफ द सर्कल, मेंटेनिंग अलाइनमेंट, स्टे स्टिल व्हाईल द ॲप डिटेक्टेड अँड कॅप्चर युअर फेस। तर आपलं फेस प्रॉपर क्लिअर दिसलं पाहिजे त्याला आणि त्याप्रमाणे ते व्यवस्थित कॅप्चर करू शकते। त्या प्रमाणात आपल्याला मोबाईल पण व्यवस्थित पकडायचा आहे। त्यानंतर मेक शुअर युअर फेस इज अ वेल लाईट अवॉइडिंग एनी बॅकलाइटिंग, बॅकलाइटिंग असेल तर आपला प्रॉपर फोटो कॅप्चर ते करू शकत नाही। त्यानंतर तिसरं दिलं आहे प्लीज रिमूव्ह टिंटेड सनग्लासेस अँड डोंट कव्हर युअर फेस ड्युरिंग द कॅप्चर। तर अशा प्रकारे ह्या सर्व काळजी आपल्याला घ्यायच्या आहेत जेणेकरून आपलं फेस बायोमेट्रिक व्यवस्थित झालं पाहिजे। त्यानंतर वन्स द प्रॉम्प्ट ॲपियर ऑन द स्क्रीन ब्लिंक युअर आईज, फेस व्यवस्थित त्या सर्कलमध्ये क्लिअर दिसतंय आणि मग सर्व गोष्टी आपण प्रॉपर पाळल्या। त्यानंतर मग आईज थोडीशी आपल्याला ब्लिंक करायचे आहेत जेणेकरून फोटो व्यवस्थित कॅप्चर होईल। त्यानंतर खाली एक बॉक्स दिलेला आहे, आय एम अवेअर ऑफ दिस ॲडवायझरीज अँड नीड नॉट टू बी शोन दिस पेज अगेन, देन प्रोसीड। तर प्रोसीड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला अटेंडन्स ID टाकून क्लिक करायचं आहे आणि ओनली धिस टाईमवर मी क्लिक केलं आहे। त्यामध्ये थोडं लोड होण्यासाठी वेळ घेतं, जर तुमच्या सब सेंटरला प्रॉपर नेटवर्क नसेल तर थोडंसं एरर वगैरे येऊ शकतं। तर इथे माझ्याकडे नेटवर्क इश्यू असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला होता।
तर आता वेट करायचं आहे. तर अशा प्रकारे आता स्क्रीन ओपन झाली आहे आणि मी माझा फेस प्रॉपर त्यामध्ये कॅप्चर केला आहे. तर सर्व प्रोसेस झाल्यानंतर जरा वेळ वेट करायचं आहे की आपलं फेस अटेंडन्स हा व्यवस्थित मार्क झाला आहे की नाही. तर अशा प्रकारे त्यावर डेट आणि टाईम आली आहे. तसं आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की कराल आणि काही जर क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराल.